हाय मैत्रिणींनो, हा आहे माझ्या काळजाचा तुकडा, माझा लाडका मुलगा वंश. तर हा आता पूर्ण 11 वर्षाचा होणार आहे. याचा बड्डे आहे आज. तर म्हटलं चला याच्या बड्डेचे काही क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करूया. जे फॅमिली पार्टी म्हणता येईल असं असं घरच्या घरीच आम्ही करणार आहोत बड्डे. तर याचा बड्डे आहे म्हटलं तर घरच्या घरी म्हणलं की आपलं तयारी करूया. तयारी म्हणजे काय, तर स्वतःही आपण बड्डे आहे, घरी पार्टी आहे म्हटल्यावर पार्लरला याला जातो. तर मी पार्लरला न जाता घरच्या घरी फेस पॅक बनवलेला, ज्या पॅकमध्ये मी हळद, मुलतानी माती आणि बेसन पीठ असं मिश्रण करून घेतलेलं एकत्र करून. यामध्ये जर तुम्ही पाण्याऐवजी तुम्ही गुलाबजल पण टाकू शकता. मी पण हमेशा गुलाबजलच टाकते, पण माझं संपलेलं त्यामुळे मी आज पाणी वापरलेलं आणि पॅक बनवून घेतलेला. हे बघा असा आपला पॅक तयार झालेला आहे. चला तर मग आता फेसवर लावून घेऊया. जर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशने लावू शकता. माझ्याकडे ब्रश नाही आहे त्यामुळे मी हाताने लावत आहे पूर्णपणे चेहऱ्याला. आणि मला असं कम्फर्टेबलही वाटतं बोटाने फिरवण्यासाठी, त्यामुळे मी ब्रशही काही विकत आणलेला नाही आहे. पण हे मी घरच्या घरीच करत असते. जास्त मी पार्लर टाळत असते, कारण पार्लरमध्ये गेले की ते चेहऱ्याचं काहीतरी वेगळंच होतं. आता आपले 10 मिनटं झालेले आहेत. तर बघा चेहरा पूर्ण ड्राय झालेला आहे. तर आता फेस वगैरे क्लीन करून घेऊया. फेस क्लीन करून घेतला मस्त ओला वाईप्स करून. मी आता थंडी खूप आहे त्यामुळे पाण्याचं असं खूप नको नको वाटतं पाणी, त्यामुळे हे वाईप काय बोलतं यूज अँड थ्रूवाला पेपर असतो ना, टॉवेल, त्याने करून घेत आहे. म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. तर त्या पेपरने मी क्लीन करून घेत आहे. आणि पूर्णपणे असंच हळूवारपणे चेहरा क्लीन केला, कारण बेसनाने स्किन खूप टाईट होते, त्यामुळे असंच हळूहळू करायचं, खूप हार्शली नाही करायचं. तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो अगोदर आणि नंतर. आणि आज बड्डे आहे तर सगळ्यात आधी आमच्या घरी पाहुणे आलेली, ती म्हणजे माझी छोटी भाची. तर त्यांना खायला नाश्त्याला मॅगी बनवलेली. आणि ही माझी मुलगी बघा आज भावाचा बड्डे आहे म्हणून कशी तयारी करत आहे. ही पहिल्यांदा बड्डेची तयारी करत आहे बरं. त्यानंतर ही माझी भाची, दादाचा बड्डे आहे म्हटलं तर बड्डेचं ग्रीटिंग कार्ड बनवत आहे. खूप छान ग्रीटिंग कार्ड बनवलेलं त्याने. आणि त्यानंतर बघा आमचे पाहुणे आलेले आहेत, माझे आई वडील, फॅमिली पार्टी आहे त्यामुळे सगळेच आलेले. सगळे म्हणजे माझी नणंदबाई, माझी बहीण, माझी बहिणी, हे असे सगळे आलेले पाहुणे. तर तुम्ही पाहू शकता हा माझ्या भावाचा मुलगा आहे. याचाही 2 दिवसापूर्वी बड्डे झालेला आहे. तर याचा मिनी व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल माझ्या अकाउंटवरती. तर तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तर हे माझे वडील आहे जे पाणी पित आहेत आणि हा पुढे पुढे कॅमेऱ्याच्या पुढे डान्स करत आहे. तर तो असा मस्ती खूपच करतो तो. आणि हा माझा मोठा भाऊ आहे आणि हे माझे मिस्टर आहेत. हा त्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. तर याच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की कसा. आणि हा आमच्या घरी खूपच वेळा येतो किंवा आलेला आहे, तुम्ही पाहिलंच आहे याला. आणि हा माझा लाडका मुलगा, याचा बड्डे आहे आज. तर यांची मस्ती चाललेली आहे. इथे अजून पाहुणे यायचे राहिलेले आहेत. त्यांना येतील ते पाहुणे तेव्हा आपण बघूया. आणि आज जेवणामध्ये बर्थडे पार्टी आहे म्हटल्यावर नॉनव्हेज बिर्याणी बनवलेली आणि व्हेज बिर्याणी पण बनवलेली, जी मार्गशीर्षचा गुरुवार आहे त्यांच्यासाठी. आणि असा बड्डेची पार्टी झाली आमची मस्त. त्याचा आवडता चॉकलेटी केक आणलेला आणि एक वेगळा फ्लेवरचाही आणलेला, जेणेकरून जर कोणाला वेगळी टेस्ट आवडत असेल तर त्यासाठी. आणि ह्या माझ्या नणंदबाई आहेत, छोट्या नणंदबाई. आणि ही माझी भाऊजाई आहे, म्हणजे वहिनी आहे, मोठी वहिनी. तर त्या बघा. आणि हा माझा भावाचा छोटा मुलगा आहे, त्याला खूपच गोड आवडतं, त्यासाठी त्यालाही बसवलं आहे तिथे. आणि तो बघा कशी साखर खात आहे, त्याला खूपच गोड आवडतं. त्यानंतर त्यांची सगळी आमची अशी तयारी चाललेली. आणि तुम्हाला ह्या बड्डे क्लिपमध्ये काय आवडलं किंवा काय नाही आवडलं नक्की सांगा. व्हिडिओ कसा वाटत आहे तेही सांगा. ही माझी मुलगी आहे, मोठी मुलगी. पियू बोलतो आम्ही हिला लाडाने. तसं तर तिचं नाव आर्या आहे. मस्त ती पहिल्यांदाच ओवाळत आहे, तिने याआधी कधी ओवाळलेलं नाही. तर हे बघा बड्डे सेलिब्रेशन चाललेले. हे माझे नंदेचे मिस्टर आहेत. त्यांनी ते केक कटिंगसाठी काय बोलतात स्पार्कल वगैरे पेटवलेलं ते सगळं काढून घेतलं. तर असा बड्डे, खूप छान बड्डे झालेला, खूपच मस्त. आणि ही माझी आई, बहिणी, हे सगळे असे साईडला उभे आहेत. मस्त बड्डे वगैरे केला आम्ही. त्यानंतर जेवणाची वगैरे सगळी अशी तयारी केली. मुलाला खूपच आनंद झाला, मलाही खूप आनंद झाला. सर्वजण बड्डेला होते. ज्यांना नाही यायचं ते नाही येणार, आपण कितीही काही बोललं तरी. पण जे आलेले त्यांच्यासाठी खूपच खुश होती मी माझ्या मुलाचं. आणि हे माझ्या नंदाच्या मैत्रीण आहेत. तर हे त्यानंतर जेवणं वगैरे करून घेतली सर्वांनी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि कसा वाटला तेही सांगा.